कडे जर असे मुलं असतील तर या मुलांना 2250 रुपये प्रतिमाह त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत। कोणते मुलं या योजनेसाठी पात्र असणार आहेत, त्यांचा अर्ज तुम्हाला कुठे करायचा आहे, कोणती कागदपत्र लागणार आहेत आणि वयाच्या 18 वर्षापर्यंत त्या मुलांच्या खात्यामध्ये 2250 रुपये प्रत्येक महिन्याला जमा केले जाणार आहेत। कोणती योजना आहे संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। नमस्कार, मी गजानन गायकवाड आणि तुम्ही बघताय मराठी टार्गेट YouTube चॅनल। या चॅनलच्या माध्यमातून ही एक नवीन योजना तुमच्या सर्वांच्या माहितीस्तव आपण आज घेऊन आलेलो आहोत। मित्रांनो, बाल संगोपन योजनेअंतर्गत सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेअंतर्गत जे एकल पालक असतील त्या बालकांना प्रतिमाह 2250 रुपये जमा केले जातात। यापूर्वी या योजनेअंतर्गत 1150 रुपये दिले जात होते आणि आता या योजनेत वाढ करून आली असून या योजनेअंतर्गत 2250 रुपये जमा केले जातात। आता एकल पालक कोणते, तर त्याच्यामध्ये कोणती मुलं मोडले जातात, तर मित्रांनो त्याच्यामध्ये ज्या विधवा महिला असतील, परित्यक्ता असतील, घटस्फोटित महिला असतील, अशा महिलांच्या मुलांना पुढच्या शिक्षणाची पूर्तता करण्यासाठी त्यांना हे 2250 रुपये प्रतिमाह त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जातात। तर या योजनेसाठी तुम्हाला तुमच्या बाल संगोपन महिला व बाल विकास विभागाकडे याचा अर्ज करावा लागतो। हा अर्ज तुम्ही तुमच्या पंचायत समितीकडूनही घेऊ शकता आणि त्यासाठी तुम्हाला लागणारी जी कागदपत्रे आहेत, आता त्याच्यामध्ये त्या योजनेची सविस्तर माहिती मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतोय, ती माहिती तुम्ही नक्कीच बघा। तर बघू शकता मित्रांनो, इथे नियम व अटी काय, तर एकल पालक म्हणजे ज्या मुलांचे आई वडील किंवा वडील वारले अशा एक पालक असलेल्या मुलांना, कॅन्सर किंवा HIV बाधित वृद्ध आजार असलेल्या पालकांच्या मुलांना व तुरुंगात असलेल्या कैद्यांच्या मुलांना या योजनेचा लाभ दिला जातो। त्याचबरोबर अशा पालकांच्या कोणत्याही 2 अपत्यांना वर्षाची 18 वर्ष पूर्ण होईपर्यंत प्रत्येक महिन्याला प्रत्येकी 2250 मिळतात। त्यामुळे दोन्ही अपत्यांची स्वतंत्र फॉर्म भरता येतात। घटस्फोटित व परित्यक्ता महिलांच्या मुलांना हा लाभ मिळतो। फक्त घटस्फोटित महिलांनी घटस्फोट झाल्याची कागदपत्र अर्जासह सादर करावायचे आहेत। त्याचबरोबर मित्रांनो, इथे तुम्हाला आवश्यक कागदपत्र कोणती आहेत ते तुम्ही इथे बघून घ्या। तर यासाठी तुम्हाला योजनेसाठी विविध नमुन्यातील अर्ज, पालकांचे व बालकांचे आधार कार्ड, मुलांच्या शाळेचे बोनाफाईड, तहसीलदार यांचा उत्पन्न दाखला, त्याचबरोबर पालकांचे मृत्यू प्रमाणपत्र, पालकांचा रहिवासी दाखला ग्रामपंचायतीचा, त्याचबरोबर मुलांचे बँक पासबुक व ते नसल्यास त्यांच्या पालकांचे बँक पासबुक, तसंच मृत्यूचा अहवाल, जर कोरोना काळामध्ये मृत्यू झाला असेल तर तो अहवाल, रेशन कार्डची झेरॉक्स, घरासमोरील बालकांसोबतचा पालकांचा 4x6चा फोटो, त्याच्यात दोन्ही मुले असल्यास दोन्ही मुले तुम्ही त्या फोटोमध्ये उभी करू शकता, तसंच मुलांचे पासपोर्ट आकाराचे 3 फोटो। तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे। लवकरात लवकर आपल्या जवळील जे काही असे लाभार्थी असतील त्या लाभार्थ्यांना हा व्हिडिओ शेअर करा, त्यांना या योजनेचा फायदा घेऊ द्या, कारण प्रत्येक महिन्याला 2250 रुपयांचा लाभ त्यांच्या थेट बँक खात्यात जमा केला जाणार आणि त्यांना या योजनेचा लाभ शिक्षणासाठीही होणार आहे। तर अशा प्रकारची योजना आहे एकल पालक योजना। या योजनेअंतर्गत जे मुलं घटस्फोटित महिला असतील, विधवा महिला असतील, यांच्या मुलांना प्रत्येक म्हणजे त्यांच्या घरामध्ये 2 मुलं जर असेल तर त्या दोन्ही मुलांना प्रत्येकी महिन्याला 2250 रुपये जमा होणार आहेत। व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा। अशाच अपडेट आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करा। भेटूयात पुढील अपडेट पुढील माहितीमध्ये, तोपर्यंत शेती माती आणि संस्कृतीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।